नमस्कार, वेलकम टू माय चॅनल रुपाली किचन। आज बनवणार आहे थोडा आगळा वेगळा पण चटपटीत लागणारा नाश्ता। अशा प्रकारे दिसायला यम्मी दिसतोय आणि छान लागतो चवीला। नक्की ट्राय करा। नाश्ता बनवण्यासाठी इथे घेतलंय मी एक छोटंसं टोपली, त्यावर ठेवली आहे गाळणी। आता यामध्ये मी टाकते 1 कप मैदा, यामध्ये घ्यायचं आहे अर्धा कप बेसन, बेसन आणि मैदा गाळून घ्यायचा आहे। बेसन आणि मैदा गाळून झालेला आहे। आता यात घालते आहे मी थोडंसं जिरं, थोडा ओवा हातावर चोळून टाकायचा, फ्लेवर छान उतरतो त्याने। चवीपुरता मीठ आणि अर्धा पळी तेल। हाताने याला मिक्स करून घेते। याला भिजवून घेणार आहे। थोडं थोडं पाणी टाकून मी इथे भिजवून घेते। कणिक आपण जशी भिजवतो तसंही भिजवून घ्यायचं आहे। गोळा फार कडकही नको आहे आणि फार पातळही नको। थोडंसं तेल मी लावून घेते हाताला, मालिश करून घ्यायची आहे त्याची। याला मी आता झाकून ठेवते 15 मिनिटासाठी। आता बनवते स्टफिंग। त्यासाठी मी 2 उकळलेले बटाटे या ठिकाणी घेतले आहेत। त्याचे साल काढून बटाटे खिसून घ्यायचे आहेत खिसणीने। हाताने चुरले तरी चालतील। गॅसवर ठेवली आहे कढई। कढईमध्ये मी 1.5 ते 2 पळी तेल घातलं होतं। फोडणी देऊन घ्यायची आहे। मोहरी घातली मी तेलामध्ये, मोहरी तळतळू द्यायची आहे। त्यात घालायचं आहे जिरं, हिंग सुद्धा वापरू शकतो आपण। 2 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत कापलेल्या। मिरच्या झाल्यानंतर त्यात टाकायचा आहे कांदा, अख्खे धने मी थोडे जाड बारीक करून घातले आहेत। आता यामध्ये घालते थोडीशी आलं लसूण पेस्ट, आता यामध्ये टाकते चाट मसाला,
हळद, धनेपूड, जिरेपूड, आता यामध्ये टाकायचा आहे खिसून घेतलेला बटाटा, चवीपुरता मीठ आणि कापलेली कोथिंबीर. भाजी इथे तयार आहे. भाजी प्लेटमध्ये मी काढून घेणार आहे आणि तिला थंड करून घेणार आहे. भिजवलेल्या गुळाची पुन्हा मालिश करून घेतली आहे. आता घ्यायचं एक पोळपाट. पोळपाटावर मैदा टाकून घेतला मी. याचे सेम आकाराचे गोळे तयार करून घ्यायचे. गोळ्याला मैदा लावून आता इथे लाटून घ्यायची आहे पोळी. फार मोठी पोळी करत नाहीये. आपल्याला हवी त्या आकाराची पोळी आपण इथे करू शकतो. पोळी लाटून तयार आहे. यामध्ये बटाट्याचे स्टफिंग टाकायचं आहे, जी भाजी बनवून घेतली होती. आता यावर टाकते मी थोडीशी तीळ, खोबरं टाकून घेतलंय थोडंसं. यावर टाकायची कोथिंबीर, वरून टाकते थोडंसं खोबरं. ओलं नारळ टाकलं किसून तरी चालेल. आता याला फोल्ड करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे फोल्ड करून झालेला आहे. यावर डिझाईन म्हणून मी फोर्कने डिझाईन बनवून घेते. नाही बनवली डिझाईन तरी चालते.
दुसऱ्या पोळीवर सुद्धा असं स्टफिंग भरून रेडी करायची आहे. कोथिंबीर, थोडीशी तीळ टाकायची, नारळाचा किस, फोल्ड करून घ्यायची आहे. तुम्हाला हवा तो आकार तुम्ही देऊ शकता. अशा प्रकारे तयार करून घ्यायचे आहे. आता गॅसवर ठेवला एक पॅनमध्ये मी 2 पळ्या तेल टाकलं होतं. मी हे शालो फ्रायच करणार आहे. तुम्हाला हवं तुम्ही डीप फ्राय सुद्धा करू शकता. एक साइड छान होऊ द्यायची आहे. आता त्यांना पलटून घेते. अशा प्रकारे दोघं साईडने मी गोल्डन ब्राऊन होऊ दिले होते. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.